गुडघे दुखतायत तर मी आज तुम्हाला योगासने सांगणार आहे, ते तुम्ही नक्की फॉलो करा. आणि आता वेळ न घालवता लवकरच सुरू करूयात. जर तुमचे गुडघे दुखत असतील, चालताना त्रास होत असेल आणि गुडघ्यामध्ये कटकट आवाज येत असेल तर हे सोपे एक्सरसाइज नक्की करून बघा. पण लक्षात ठेवा, कोणतीही एक्सरसाइज जोर जबरदस्तीने करायची नाही, हळूहळू आरामात करायची आहे. पंजे वर खाली करायचे आहेत आपल्या पायाचे. आपल्याला सुरुवात आपण सोपी करणार आहोत आणि सगळ्यात सोपा आहे आपल्याला. आणि आपल्या पायामध्ये रक्तप्रवाह चांगला होण्यास मदत करणार आहे. गुडघ्यांना हलकं वाटू शकतं आणि रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा, कारण मजबूत गुडघे हेच आरामदायक चालणं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत, ती म्हणजे आपल्या पायाचे पंजे गोल गोल फिरवायचे आहेत. आता आपण पायाचे पंजे गोल गोल फिरवूया. ही एक्सरसाइज घोटे आणि पाय मोकळे करण्यास मदत करत आहे. शरीराची काळजी घेतली तर शरीर आपली साथ देणार आहे. त्यानंतर आपण तिसरा प्रकार लगेच करणार आहोत. तिसरा प्रकार आता मी सांगणार, दोन्ही पायामध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे आणि दोन्ही पाय आतमध्ये घ्यायचे. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्या. आता आपण करत आहोत पायाचे पंजे आत आणि बाहेर. त्याच बरोबर आपण आत जेव्हा घेताना तेव्हा श्वास घ्यायचा, बाहेर जेव्हा सोडताना पाय तेव्हा श्वास सोडायचा. ही प्रक्रिया करायची, कारण तुम्हाला सांगू का, श्वास घेणं आणि सोडणं ही आपल्याला रोज करायचं आहे. कारण आपल्याला शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. मन शांत राहतं आणि शरीराला आराम भेटतो. गुडघा दुखतो म्हणून गुडघा सांभाळायचा आपल्याला. गुडघा आपण आता छातीला लावून घेणार आहोत. तो म्हणजे गुडघ्याची हालचाल सुधारण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. रोज थोडीशी मदत केली ना, तर मेहनत केली ना, आपल्या गुडघ्याला खूप मदत होणार आहे आणि चालणंसुद्धा खूप सोपं होऊन जाणार आहे. त्यानंतर आपण पाचवा प्रकार करणार आहोत, तो म्हणजे उशीच्या साहाय्याने पाय वर खाली करणार आहोत. उशीचा आधार घेऊन ही एक्सरसाइज करूया, जेणेकरून जास्त त्रास होणार नाही आणि घाईसुद्धा होणार नाही. आणि घाई करू नका, हळूहळू सुरुवात केली तर चालते. सेम पोझिशन दुसऱ्या गुडघ्याची करायची आहे आपल्याला. आता दोन्ही गुडघ्यांखाली उशीच्या आधाराने हालचाल करत आहोत आपण. ही एक्सरसाइज गुडघ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि दोन्ही गुडघ्यांना ताण देणं हालचाल करण्यास मदत होऊ शकते. लक्षात ठेवा, छोट्या छोट्या प्रगतीमुळे आणि प्रयत्नामुळे मोठे बदल दिसून येतात. आज आपण थोडा वेळ स्वतःसाठी द्या, उद्या तुम्हाला तुमचे गुडघे धन्यवाद देणार आहे. वय कितीही असो, शेवटी काळजी घेणं ही कधीही थांबायचं नसतं. रोज थोडी एक्सरसाइज आणि स्वतःसाठी थोडा वेळ, हे एवढंच पुरेसं आहे. गुडघेदुखीमुळे थांबू नका, स्वतःला मजबूत बनवा, नियमित एक्सरसाइज करा आणि फिट राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करा. आता आपण हा एक्सरसाइज जी आहे तर आपण झोपून एक एक पाय वरती करत आहोत, जेणेकरून आपल्या गुडघ्याला सपोर्ट भेटू शकतो. सकाळी मी रिकामी पोटी काय प्यावं, तर मी आज केला होता फ्रेश घरगुती संत्री ज्यूस. खूप मस्त केला होता. मी शुगर यामध्ये ॲड केलेली नव्हती. खूप भारी झाला. असा होता माझा आज मॉर्निंगचं रुटीन. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर. आणि भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चल बाय.